नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या मुक्तसंचार गोट्यामध्ये गव्हाणी तेवढ्या नव्हत्या. बाकी सगळं गोष्टीचं नियोजन झालेलंच होतं. फक्त गव्हाणीची तेवढी कमी होती. मग आता त्यासाठी आपण बॅलर खरेदी केलेला आहे. बघू शकता तुम्ही 3 बॅलर तुम्हाला दिसत आहेत. 3 कसं 4 आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता ह्याला भरमधून कट करून व्यवस्थित त्याला पाय वगैरे सर्वांना माहिती आहे की बाबा बॅलरची वगैरे गव्हाण होत असते. म्हणजे कमीत कमी 6 ते 7 आपल्याला व्यवस्थित गव्हाणी बनवून घ्यायची आहेत आपल्याला. आता बघू काय होते. आणि हो, ₹800 आमच्याकडे भेटलेलं आहे. आयतं विकण्यासाठी आलेले होते, त्याच्यामुळे घेतलेलं आहे मी. आता फेब्रुवारी मार्चमध्ये मस्तपैकीची गव्हाणी बनवून घ्यायची आहेत आपल्याला. कारण कसं आहे, सध्या शेळ्या पण थोड्या आहेत आपल्याला, त्याच्यामुळे व्यवस्थापन व्यवस्थित होतंय. आता आपण शेळ्यांची पण आपल्याला खरेदी करायची लवकर, कारण एक 4 ते 5 शेळ्या समजा 10-12 पिल्लं वगैरे ज्यावेळेस येतील त्यावेळेस नव्यानं आपण शेडसुद्धा वाढवणार आहे आणि व्यवस्थित गव्हाणीसुद्धा आपल्याला बनवून घ्यायची आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त बॅलर वगैरे आहेत आणि आमच्या भागामध्ये ₹800 आहे. आणि तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून घेऊ शकता. कारण कसं आहे, तुम्हाला सांगतो त्याचा फायदा. कारण पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, हे पहिली गोष्ट म्हणजे गंजत वगैरे नाही. एकदा बनवलं रफ अँड टफ चालत राहते या गोष्टी. लोखंडी वगैरे बनवलं तर तुटणं करणं, गंजणं किंवा शेळ्यांना लागणं करणं, दुखापत होणं ह्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे व्यवस्था आपण गव्हाणी बनवून घेऊ शकतो. कारण कसं आहे, थोडंसं फार्मवरती आपण स्वतः वेल्डर वगैरे बोलून त्या ठिकाणी शेड मारते वेळेस थोडंसं शेडचं काम करायचं आपल्याला. त्यावेळेस ऑटोमॅटिक हे बनवून घेणार आहोत आपण. जास्त नाही, एक 4 ते 5 हजार रुपये खर्च येईल याला आणि जबरदस्त असत्या अशा आपल्या गव्हाणी तयार होतील मित्रांनो. आणि हो, इथून पुढची अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ पाहण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. धन्यवाद.